तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला सर्वात मजेदार एकदम इंटरेस्टिंग चॅप्टर शिकायचा तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. कोणता शिकायचा तर ग्रॅव्हिटेशन. त्यातला एक पार्ट शिकायचा आपल्याला तो म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. मग हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ म्हणजे नेमकं काय? तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय तर सगळ्यात सोपं ग्रॅव्हिटेशन म्हणजे की एक फोर्स आहे. काय आहे? फोर्स आहे. मग हा कसला फोर्स आहे? तर हा फोर्स आहे की बाबा कोणतेही दोन ऑब्जेक्ट म्हणजे कोणत्याही दोन वस्तू एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. काय करतात? अट्रॅक्ट करतात. त्यालाच काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा लॉ दिला कोण? तर आपल्याला हा लॉ दिलाय सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन काय म्हणतात की बाबा कोणत्याही दोन वस्तू या ब्रह्मांडामधील ह्या युनिव्हर्समधील कोणत्याही दोन वस्तू एकमेकाला काय करतील? तर अट्रॅक्ट करतील. काय करतील? अट्रॅक्ट करतील. मग कसं अट्रॅक्ट करतील? तर कोणत्याही दोन वस्तू एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करतील. आपण इथे दोन ऑब्जेक्ट घेतले. एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m1 आहे, एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m2. तर न्यूटन काय म्हणतो की फोर्स पहिल्या रिलेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. प्रोडक्ट ऑफ मास म्हणजे काय? मासचा गुणाकार. म्हणजे जे दोन आपण ऑब्जेक्ट घेतले तर यांचं म्हणणं काय की बाबा कधीही फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणल्यानंतर काय म्हणता येते की बाबा ही जी क्वांटिटी आहे ही जर इन्क्रीज झाली तर ही पण काय होते? इन्क्रीज होते. आणि समजा ही क्वांटिटी डिक्रीज झाली तर ही पण क्वांटिटी काय होते? डिक्रीज होते. सोपी गोष्ट आहे की जर आपल्याकडे दोन वस्तू असतील, एकचं मास 50 किलो असेल आणि एका ऑब्जेक्टचं मास 5 ग्राम असेल, तर 50 किलोची वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागेल का 5 ग्रामची वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागेल? तर ऑब्वियसली आपल्याला एवढं तर कळतं की बाबा 50 किलोची वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागेल आणि 5 ग्रामची वस्तू उचलण्यासाठी आपल्याला फोर्स काय लावावा लागेल? कमी लावावा लागेल. म्हणजे सिंपल जर समजायचं झालं तर काहीच नाही. तर सिंपल काय सांगते की बाबा प्रोडक्ट ऑफ मासेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय? जर मास इन्क्रीज झालं तर फोर्स इन्क्रीज होईल आणि मास डिक्रीज झालं तर फोर्स पण काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे की बाबा आपलं मास जर आपलं वेट जर पृथ्वीवर 60 न्यूटन असेल, किती असेल? 60 न्यूटन असेल, तर तेच वेट आपलं मूनवर किती होईल? तर 10 न्यूटन. मग का फरक पडला की माझं जे वजन होतं ते पृथ्वीवर 60 न्यूटन आहे आणि माझं जे वेट आहे ते मूनवर 10 न्यूटन झालं. तर मग हा फरक का आला? तर वेट म्हणजे काय? तर फोर्स. वेट म्हणजे काय? फोर्स. म्हणजे जो फोर्स पृथ्वी आपल्यावर लावत आहे, जो फोर्स आपल्यावर मून लावत आहे त्यालाच म्हणायचं वेट. मग वेट काय होतं की बाबा ऑब्जेक्टनुसार चेंज होतं, प्लेसनुसार चेंज होतं. म्हणजे अर्थ जे आपल्याला जास्त फोर्सने अट्रॅक्ट करत आहे आणि मून आपल्याला काय करते? कमी फोर्सने अट्रॅक्ट करते. मग तसंच की बाबा मास जेवढं जास्त तेवढा फोर्स जास्त, जेवढं मास कमी तेवढं फोर्स कमी. सिंपल आहे की बाबा जेवढा फोर्स अर्थ देऊ शकते. मग अर्थचं मास किती आहे? तर अप्रॉक्सिमेटली 6 × 10⁻²4 kg आणि मूनचं मास किती आहे? तर 7 × 10⁻22 kg. मग हा मासचा डिफरन्स आहे की बाबा मूनवर मास आपलं काय होतं? 1/6 न कमी होतं. आपलं सॉरी वेट जे आहे कमी होतं. मग काय म्हणता येईल की बाबा मोर मास मोर फोर्स. बघा जर मास जास्त असेल तर फोर्स पण काय लागेल? जास्त लागेल आणि लेस मास लेस फोर्स. सिंपल गोष्ट आहे. जर एक हत्तीचं पिल्लू असेल आणि एक मांजराचं पिल्लू असेल, तर मांजराचं पिल्लू उचलण्यासाठी आपल्याला जेवढा फोर्स लावा लागतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हत्तीचं पिल्लू उचलण्यासाठी लागतो. मग तिथं आपल्याला एक कळतं की बाबा मोर द मास मोर द फोर्स, 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 लेस द मास लेस फोर्स. म्हणजे जेवढी लहान
मांजर आहे तेवढी काय करेल ती तिला फोर्स कमी लावेल, कारण की तिचा इनर्शिया काय असेल कमी असेल, इनर्शिया काय असेल कमी असेल, हत्तीचा इनर्शिया जास्त असेल. मांजर तेवढी अपोज करणार नाही जेवढं हत्तीचं पिल्लू अपोज करेल, कारण की मास जेवढं जास्त तेवढा इनर्शिया जास्त, आणि जेवढा इनर्शिया जास्त तेवढा आपल्याला फोर्स काय करावं लागेल जास्त करावं लागेल. मग तसंच आहे की कोणताही प्लॅनेट सन सगळ्या प्लॅनेटला काय करतो अट्रॅक्ट करतो, काय करतो अट्रॅक्ट करतो एका फोर्स. मग सनचं मास जास्त आहे आणि पृथ्वीचं मास कमी आहे, दोघं पण इक्वल फोर्स लावत आहे, पण काय होत आहे की बाबा सनचं जी मास आहे जास्त आहे आणि अर्थचं मास कमी आहे. मग अर्थवर जेवढा परिणाम होत नाही तेवढा सनवर जेवढा परिणाम होत नाही तेवढा अर्थवर परिणाम होतो, म्हणून अर्थ जे आहे ते सनच्या भोवती काय करते रिव्हॉल्व करते. मग आपल्याला दुसरं रिलेशन सांगता येते की बाबा फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द 1/d². मग इनवर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर कधी म्हणायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल कधी म्हणायचं? जेव्हा पण कोणत्याही फिजिकल क्वांटिटी एकमेकांच्या समोर असते तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. आणि इथं बघा ही डिस्टन्सची क्वांटिटी आहे तर ती कुठे छेदात आहे, छेदात जर असेल तर तेव्हा समजायचं पण इनवर्सली. मग इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय आणि डायरेक्टली काय असतं की ही क्वांटिटी वाढली तर ही क्वांटिटी कमी वाढेल, ही क्वांटिटी कमी झाली तर ही क्वांटिटी काय होईल कमी. तसंच मग इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की आपल्याला असं लिहिता येतं की बा मोर डिस्टन्स. आता या दोघांमधलं रिलेशन कसलं आहे इनवर्स आहे. कसलं आहे इनवर्स. म्हणजे इनवर्स म्हणजे काय, हा जर डिस्टन्स वाढला ह्या ऑब्जेक्ट मधला, ह्या दोन ऑब्जेक्ट मधला जर डिस्टन्स वाढला, या दोन ऑब्जेक्ट मधला जर डिस्टन्स वाढला तर फोर्स काय होईल आपोआप कमी. जसं की बाबा जेवढा वेळ मर्क्युरीला सनभोवती फिरण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ कुणाला लागतो तर नेपच्यूनला लागतो. कुणाला लागतो नेपच्यून. नेपच्यूनला जवळपास 184 वर्ष लागतात, सॉरी 164 वर्ष लागतात, आणि मर्क्युरीला जवळपास 84 दिवस लागतात, दिवस. मग हा फरक काय येतो की बाबा दोघं पण मर्क्युरी पण आणि नेपच्यून पण दोघं पण सूर्याभोवती फिरत आहेत, पण दोघांना कालावधी जो लागतो तो वेळ जास्त लागतो. मग का लागतो, कारण की मर्क्युरी जे आहे ते सनच्या जवळ आहे, त्याचा सर्कम्फरन्स येणार आहे तो फिरण्यासाठी जो डिस्टन्स आहे तो कमी आहे, आणि नेपच्यूनचा डिस्टन्स जो जास्त आहे, आणि डिस्टन्स पण काय जास्त आहे. डिस्टन्स जसं जसं जास्त वाढत जाईल तसं तसं फोर्स काय होत जाईल कमी होत जाईल, फोर्स काय होत जाईल कमी होत जाईल. मग आपल्याला काय केले मोर डिस्टन्स लेस फोर्स आणि लेस डिस्टन्स मोर फोर्स. मग याच्यावरून आपण काय करू शकतो लॉ लिहू शकतो. मग लॉ कसा लिहायचा पहा की हा म्हणजे काय फोर्स आहे, काय आहे फोर्स. मग तो फोर्स कशातला आहे या दोन ऑब्जेक्ट मधला आहे. कोणत्या ऑब्जेक्ट मधला आहे या दोन ऑब्जेक्ट मधला. ह्या दोन ऑब्जेक्ट मधले मास 1 आणि मास 2 म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट आहेत ए आणि बी. याला ए नाव देऊ आणि याला बी नाव देऊ. मग या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स आहे. मग हा जर ऑब्जेक्ट आहे तर हे ऑब्जेक्ट काय करतात एकमेकाला अट्रॅक्ट करतात. काय करतात अट्रॅक्ट करतात. म्हणजे कोणत्याही युनिवर्स मधील दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करतात अट्रॅक्ट करतात. त्यालाच इंग्लिशमध्ये कसं लिहायचं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मग कशाने अट्रॅक्ट करतात एका फोर्सने. कशाने करतात फोर्सने. मग ते फोर्सचं रिलेशन कसं आहे तर बघा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग हे काय प्रोडक्ट ऑफ मास आहे. काय आहे प्रोडक्ट ऑफ मास. मग आपण तेच लिहिले बघा इकडे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी प्रोडक्ट ऑफ मास. प्रोडक्ट ऑफ मास मास. अँड फोर्स इज ऑल्सो इनवर्सली प्रोपोर्शनल. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे कशाशी डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर फोर्स काय होईल कमी होईल. फोर्स काय होईल कमी होईल. आणि हा जर डिक्रीज झाला हा काय वाढेल. सिंपल आहे सिंपल सिंपल एकदम बघायचं. तर मग काय लिहिता येईल आपल्याला फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कशाशी स्क्वेअर. कशाचा आहे डिस्टन्सचा. कुणामधला आहे या दोन ऑब्जेक्ट मधला. मग आपण काय लिहिले बघा इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स.
कशातला डिस्टन्स आहे? बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. काय म्हणतात? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a definite force which is directly proportional to the square of distance and inversely proportional to the distance between them. म्हणजे कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतील आणि जेव्हा अट्रॅक्ट करतील तर एका फोर्सने करतील. म्हणजे फोर्स जो असेल तो फोर्स कसा असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे मास वाढला फोर्स वाढेल, मास कमी झाला फोर्स कमी. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स जेवढा वाढेल तेवढा फोर्स कमी होईल आणि डिस्टन्स जेवढा कमी होईल फोर्स तेवढा वाढेल. त्याचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला कसा तयार करता येतो बघा इकडे. फोर्स कसं लिहिता येईल की बाबा आपण बघितलं की बाबा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 आणि m2 आणि दुसरा काय फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². मला याचं इक्वेशन तयार करायचे. काय तयार करायचे? इक्वेशन. मला जेव्हा पण इक्वेशन तयार करायचे तर मला ह्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या सिम्बॉलच्या ऐवजी मला इक्वलचं चिन्ह वापरायचे. इक्वलचं सिम्बॉल वापरायचे. मग इक्वलचं सिम्बॉल वापरण्यासाठी मला काय करावं लागेल की याच्यासाठी काय करावं लागेल काहीतरी याच्या बदल्यात दुसरं काहीतरी लिहावं लागेल. मग काय करणार मी इकडे बघा. तर याला कसं लिहिता येतं? F इज इक्वल टू m1 m2 डिवाइड बाय d². पण आता इथं प्रोडक्ट ऑफ मास आला, डिस्टन्स आला, पण ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या जागी आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. मग काय देणार आपण इथं? कॅपिटल G. मग कॅपिटल जी सांगते काय फॉर्म्युला नेमकं काय सांगतो? तर फॉर्म्युला सांगतो आपल्याला F म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुन्हा कॅपिटल जी काय आहे? कॅपिटल जी यालाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय म्हणतात? तर कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये कुठेही गेले युनिव्हर्स मध्ये तर फोर्स काय असेल? डेफिनेट असेल. काय असेल? डेफिनेट असेल. म्हणून याची व्हॅल्यू किती आहे? तर कॉन्स्टंट 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. मग m1 आणि m2 काय? तर मास आहे. काय? मास. दोन ऑब्जेक्टचं मास आहे त्याचा गुणाकार घेतला म्हणून आपण याला काय लिहू शकतो? प्रोडक्ट ऑफ मासेस. आणि d म्हणजे काय? d म्हणजे डिस्टन्स आहे. मग कुणातला डिस्टन्स आहे? या दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. मग हा फॉर्म्युला कोणी दिला आपल्याला? तर सर आयझॅक न्यूटन. कोण दिला? न्यूटन. म्हणून आपण फोर्सची जी एसआय युनिट आहे, म्हणून फोर्सची जी एसआय युनिट आहे न्यूटनच्या सन्मानात फोर्सच्या एसआय युनिटला नाव काय देण्यात आलेलं आहे? न्यूटन देण्यात आलं. काय देण्यात आलं? न्यूटन देण्यात आलेलं आहे. मग हा फोर्सचा न्यूटन ह्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ का म्हणतात? तर हा लॉ कुठेही ब्रह्मांडामध्ये कुठेही हा लॉ ऍप्लिकेबल होतो. म्हणून याला काय म्हणतात? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. हा आपल्याला सर आयझॅक न्यूटन दिलाय आणि त्यांनी त्यांच्या बुकमध्ये हा पब्लिश केलाय. त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपिया. सरळ साधं सोपं आहे की आपण मग एक आहे की जर आपण कोणतेही एक मास जर डबल केलं तर फोर्स काय होईल? डबल होईल. आणि कोणतेही दोन्ही मास जर डबल केले आपण तर फोर्स काय होईल? 4 पटीने होईल. तसंच मग जर आपण डिस्टन्स 2 पटी म्हणजे स्क्वेअरने वाढवला तर फोर्स काय होईल? 1/4 ने कमी. 1/4 ने. जर आपण डिस्टन्स 3 ने वाढवला 3 पटीने जर वाढवला तर फोर्स 9 पटीने 1/9 ने काय होईल? कमी. यालाच काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. थँक्यू.